सोडलं, आता पाणी त्यांनी जमिनीत सोडलं आणि डोके आणि 4 गाव पाणी पुरवठा गेले बंद आहे. त्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये TDS टोटल डिझॉल्व सॉलिड, त्यामुळं मानवी शरीरावर प्रचंड हानी आहे आणि त्या ऍक्शन घेऊन ताबडतोब केलं पाहिजे, थोडं माझं मत आहे. आणि तुम्ही स्वतः विजिट द्या जनतेसाठी, आणि आरोग्याशी निगडीत विषय आहे. नमस्कार सर, मी ढोकीहून आलेली आहे. आमच्या एरियामध्ये 2-4 बोर आहेत. त्या बोरला ना काळं भूर पाणी यायला लागले. असं आम्हाला वाटतंय की ती एकदम नालीतलं पाणी ते प्यायला पण येत नाही. त्याच्यामुळे लेकरं इतके आजारी पडायला लागलेत ना. लेकरं तर पडायला लागलेत, पण आम्ही पण बाया म्हणा, घरचे म्हणा, सगळेजण म्हातारे कोतारे म्हणा, सगळेजण आजारी पडायला लागले. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो आज सर, पाण्याची समस्या घेऊन. तर त्याचं काहीतरी बघावं म्हणून आलो होतो. कोणाला भेटलं काय नाही, कोणाला भेटलं काय नाही. कलेक्टर साहेबांना भेटलो. ते पाणी कशामुळे व्हायला लागले असं आम्हाला वाटतं की कारखान्याचं सोडल्यामुळे व्हायला लागले सर. किती दिवसापासून पाणी? एक 15-20 दिवस झाले व्हायला लागले. त्याच्या आधी पण होत होतं, पण एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही. आता अशाच जरा जास्तच यायला लागले, त्याच्यामुळे थोडं लक्षात आलं. आमच्या पण लक्षात आलं नाही इतके दिवस, आता लक्षात आलं. त्यानं खोकला होते, अंगावर असं चट्टे आल्यासारखं व्हायला लागले, अति प्रमाणात होईल सर. आज आपण कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? हो, करतो म्हणले. 1-2 दिवसात होऊन जाईल म्हणले त्यांनी. मागील काही दिवसापासून ढोकी परिसरातील जेवढे बोर आहेत त्या बोरमध्ये एक घाण वास येणारं आणि एकदम पिवळं असं कलरचं पाणी निघत होतं. त्याचं आम्ही जेव्हा कारण शोधलं गेलं तर काय 1-1.5 महिन्यापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जे भैरवनाथ संचलित आहे त्यांनी जो मळयुक्त किंवा केमिकलयुक्त पाणी आहे ते ज्याची नियमानुसार पोल्युशनच्या नियमानुसार जी विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावलेली नाही आणि ते डायरेक्ट त्या 300 एकर जमिनीमध्ये पाणी सोडून दिलंय. आणि 1-2 महिन्यापासून सोडून दिल्यामुळे त्या जमिनीत ऑब्झर्व होऊन पाजरत तो डायरेक्ट बोरमध्ये त्याचा पर्क्युलेशन झालेला आहे. आणि ते पर्क्युलेशन झाल्यामुळं आज ढोकीतील एकतर ढोकीमध्ये जीवन प्राधिकरणाची कोणतीही व्यवस्था नाही, ग्रामपंचायतच्या नळाला कोणताही पाणी कमीत कमी 1 वर्ष झालं पाणी नाही. पूर्ण जी पिण्याची आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण अख्ख्या ढोकी गावात 25,000 वस्तीचा जे गाव आहे त्याची पूर्ण व्यवस्था ही फक्त बोरवर आहे. आणि त्या बोरवरच जर कमीत कमी एका भागात 4 नंबर वार्ड आणि 5 नंबर वार्ड आहेत, त्या दोन्ही वार्डातील बोरला ही कंडिशन झालेली आहे. हे पाणी एकदम तीव्र वासाचं पाणी येत आहे आणि पिवळं पाणी आहे. आणि त्याच्यामुळे आता त्याचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवत आहेत. कोणाला चट्टे यायला लागले, कोणाचे डोळे लाल खोकला यायला लागले. अशी असताना देखील अजून त्याच्यावर काही उपाययोजना झालेल्या नव्हत्या. साहेबांना आता $96 एकर आहे आणि पाण्याची विल्हेवाट न लावता त्यांनी पाणी पूर्ण जमिनीत सोडलेलं आहे. आणि ढोकीमध्ये जी बोरची व्यवस्था आहे ते पाणी त्या बोरमध्ये गेल्यामुळं ढोकीतल्या प्रभाग 4, 5, 6 किंबहुना पूर्ण गावाला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हे कुठलाही राजकीय आरोप नाहीये. आत्ताच न्यालबाई, संग्रामबाई ह्या गावातल्या महिला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांना. त्यांनी 2 दिवसामध्ये अहवाल देऊन ऍक्शन घेतो असं सांगितलेलं आहे. पण माझी एकच विनंती आहे, ढोकी आणि 4 गावाची पाणी पुरवठा बंद आहे, ती शासनाने ताबडतोब चालू करून ढोकीच्या नागरिकांना चांगलं पाणी दिलं पाहिजे, एवढी एक रास्त मागणी गावाच्या वतीने मी करतोय. आणि कारखान्याच्या विरोधात जे काय कायदेशीर ऍक्शन घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि मी सर्व पत्रकार बंधूंना आव्हान करतो, हा प्रश्न राजकारणाचा नसून लोकांच्या आवडीशी निगडीत आहे. त्यामुळं आपल्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय मांडून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. एवढं म्हणून मी थांबतो.